पोरी तुझ्यासाठी चांगलं स्थळ सांगून आले. आम्ही होकार सुद्धा कळवलंय. कोण आहेत ते? बळीराम. खरं सांगतो पाहिजे अक्षी राणी वाणी ठेवीन तुला. लाज नाही वाटत असं बोलायला? आता याच्यात लाज कसली? अगं बायको म्हणून राह म्हणतोय, रखेली म्हणून नाही. बायजा कशी चंद्राच्या चांदणीवाणी अंगावर पांघरावं आणि निमूटपणे पडून राहावं. निमूट चुळूळ करायची नाही वे. ऐक माझं जरा बेताल घे. अहो, काय सांगतो आपण हे गाव सोडून दुसरीकडे राहायला जाऊ. तिथं आपल्याला आणि आपल्या बायजाला कोणी बी ओळखणार नाही अशा ठिकाणी जाऊ. का पळ काढायचा? मी म्हणतो का पळ काढायचा? आपण आपली पोरगी निष्कलंक आपल्याला माहिती आहे ना. होय मग पण गावात तिच्याविषयी काय बाई बोलतात माझ्याच्याने ते ऐकवत नाही हो. आता तू पण तिने सरळ त्या बळीरामाशी लगीन केलं असतं तर लोकांना नावं ठेवायला जागा मिळाली नसती. अरे वहिनी वहिनी काय हो काय झालं? माझ्या पोरीच्या नावाने गावात आग लावली आणि वर बोंब ठोकत माझ्या घरात आला. लोक बोलतात तेच बोलते मी. म्हणून काय तुमच्या मुलीच्या जीवावर उठलेली नाही मी. जाडाजुडा दोर घेऊन पायजाला माळावर जाताना पाहिलं मी, म्हणूनच सांगायला आली तुम्हाला. जा वाचवा तुमच्या पोरीला, तिचं काय बी खरं नाही. थांब बायजा, अविचार करू नकोस. अजून तुझी वेळ आलेली नाही. आई बापाला एकटं सोडून अशी जीव द्या निघाली. तुझ्या बिगर आम्ही कसं राहिलो असतो, कसं जगलो असतो? आम्ही दोघांनी बिघड पास घेतला असतं पोरी. बाबा बाबा जगून काय करू मी? काय राहिलंय माझ्या आयुष्यात? लोक मला कुलटा म्हणून हिणवतात. असं काय पाप केलंय म्हणून माझ्या वाट्याला हे भोग आले? मला कोणाची भोगदासी होऊन राहायचं नाही. मला मरू दे, मला मरू दे, सोडा मला. बायजा महाराज महाराज तुम्ही समजावा पोरीला. पोर जीव देण्याचा प्रयत्न करते हो. बायजा, आम्ही इथे असताना तू असं कृत्य करता कामा नयेस. बायजा, तू कितीही वेळा गळ्याभोवती फास आवळलास तरी तो दोघ तुटून पडेल. जरी तू विहिरीत उडी घेतलीस तरी आमची नर्मदा येऊन तुला वाचवेल. महाराज महाराज मला क्षमा कर. माझी चूक झाली. चूक तुझी नाही बायजा, चूक त्यांची आहे जे लोक तुला जगू देत नाही. चूक त्यांची आहे जे लोक तुझ्याकडे वाईट नजरेनं पाहतात, तुझ्या चारित्र्यावर शिंतोड उडवतात. म्हणून तुला स्वतःला संपवण्याची गरज नाही बायजा. तुझी प्रतिमा, तुझी ओळख त्यांनी आमच्या पांडुरंगाच्या डोळ्यात पाहावी, पण ते त्यांना शक्य होणार नाही. जे नतद्रष्ट आमच्या पांडुरंगाच्या डोळ्याला डोळा भिडवून बघतील ते जळून खात होतील. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. महाराज महाराज मला क्षमा करा. महाराज मी चुकलो, मला क्षमा करा.
महाराज आज जर न पाय झाला मी आपल्या धाकल्या बहिणी परमान मानन महाराज. कोणावर उपकार करतोयस तू? महाराज कायद्याशी कुणीही नातं सांगू नका. ती मुली जन्माला आलेली आहे, तीच गतजन्माच्या भावाची भेट व्हावी म्हणून. भाऊ होय बाईजा, पुंडलिक तुझा गतजन्मीचा भाऊ आहे. महाराज पुंडलिका भाईजा गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. तुम्ही भावंड, तुमचं आयुष्य परमेश्वर चरणी व्यतीत होणार आहे. तुम्ही दोघं समाजाला आदर्श ठराल असा आशीर्वाद आम्ही तुम्हाला देतो. महाराज गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. ओम शांति शांति शांति. जय श्री राम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. शालू, माझ्या हयातीत राम मंदिर नाही बांधलं गेलं तर ह्याचं बांधकाम पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी आहे. ही गोष्ट मनावर बिंबावून घे. अण्णा, तुम्ही असं का म्हणता? तुम्ही देवाघरी जाणार आहात? शालू, अगं काय बोलतेस हे? अगं बरोबर बोलते ती. देवा घरून आलेली प्रत्येक व्यक्ती पुन्हा त्याच्याच घरी जाते. माझा विश्वास आहे राम मंदिर बांधून पूर्ण होणार. अहो पण मी काय म्हणतेय? बाबा, तुम्ही काही काळजी करू नका, मंदिर बांधून पूर्ण होणार. शाबाश शालू, तुझ्या तोंडून साक्षात गजानन महाराज बोलले असं मी समजतो. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, 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 अरे काय महाराज महाराज लावलाय? बोल ना काहीतरी. महाराज, आपण त्रिकाल ज्ञानी आहात. म्हणजे पितांबर भाऊंचा ठाव ठिकाणा आपल्याला माहिती असेलच. तुला कशाला हवाय पितांबराचा ठाव ठिकाणा? नाही म्हणजे ज्या अर्थी तुम्ही पितांबर भाऊंना शेगाव सोडून जाण्याची आज्ञा दिली त्या अर्थी त्यांचं भलंच होणार आहे. पण काय? नाही म्हणजे तुम्ही जेव्हा शेगावमध्ये प्रकट झाला त्यावेळेला तुमच्यासारख्या संत पुरुषाला सुद्धा काही लोकांनी त्रास दिला. हे मला आठवलं की मला पितांबर भाऊंची फार काळजी वाटते. जिथे कुठे पितांबर भाऊंचं वास्तव्य आहे तिथली लोक त्यांना त्रास देणार नाही कशावरनं? अहो, पितांबर भाऊ साधे भोळे आहेत, गरीब गाय आहेत ते. अरे पितांबराची मला मुळीच काळजी नाही महाराज. साक्षात पांडुरंग त्याची काळजी घेतोय. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अगं बाई, पुसलं गेलं? कुणी पुसलं? मला काय ठाऊक बाळा, मी काम करत होते ना आत. दुष्ट. अगं मी पुसलं करायच्या. तुला नाही ग, ज्याने कुणी माझं राम मंदिराचं चित्र पुसलं असेल त्याला म्हणते मी. कमाल आहे, 4 वेळा तू राम मंदिराचं चित्र काढलंस आणि 4ही वेळा ते पुसलं गेलं. कुणाचा उद्योग असेल हा? त्याला भेटू दे, त्याला कानच उपटते. बरोबर, आता आज चल, हातपाय धुवून घे, मी तुला जेवायला वाढते.
नाही, आधी मी चित्र काढणार. शालू, हो. अगदी बाबासारखी हट्टी आहेस बघ तू. ते 4-4 वेळा मंदिर बांधायला काढतात, मंदिर काही पूर्ण होत नाही, आणि तू 4 वेळा चित्र पुसलं गेलं तरी रेखाटत बसतेस. हो, मी माझ्या बाबासारखीच आहे. तू इथेच थांब, मी खड घेऊन येते. शालू, काय म्हणावं या प्रकाराला? मंदिर बांधलं न जाणं, चित्र पुसलं जाणं, या सगळ्याचा परस्पराशी संबंध असेल? काही झालं तरी हे राम मंदिर बांधून पूर्ण व्हायलाच हवं. गेले कितीतरी दिवस हे बांधण्याचा प्रयत्न करत आहे, पण सतत वेगवेगळे अडथळे येत आहेत. इतका पैसा घातला तरी काम पूर्ण होत नाही. रामाचा मला साक्षात्कार झाला आहे की मंदिर पूर्ण झाल्यावर मी स्वतः तुझ्याकडे येईल, पण हे मंदिरच बांधून पुरं होत नाहीये. मग माझा राम या मंदिरात कसा येणार? वहिनी, नंदा, ये बैस. अहो नागपुरे काकूंचा सांगावा घेऊन आले मी. का ग, आलवेल आहे ना सारं? हो, ऐतवारी म्हणजे उद्याच्याला सत्यनारायणची पूजा आहे त्यांच्या घरी. तुम्हाला सगळ्यांना बोलवले हो. बर. अगं, त्यांच्या यजमानांची तब्येत बरी नव्हती असं कळलं. काल गेले होते भाऊजी तुझे चौकशीला? नाही हो, त्यांची तब्येत बरी आहे. दसऱ्याच्या दिवशी पूजा घालायची प्रथा आहे ना त्यांची, म्हणून दुसऱ्या दिवशी पूजा ठेवली आहे त्यांनी. येऊ हो तीर्थप्रसादाला. हाता निदान सत्यनारायणाची तरी कृपा होऊ दे बाई आमच्यावर. वहिनी. नंदा, अगं तुला ठाऊक तर आहे, तुझ्या भाऊजींनी श्रीरामाचं मंदिर बांधायचा ध्यास घेतलाय. 5 वर्ष अहोरात्र प्रयत्न करतायत बघ, पण मंदिर काही बांधून पूर्ण होत नाही. काही ना काही विघ्न येतात बघ सारखी. अहो, पण खामगावला काम चालू आहे ना मंदिराचं. कसलं ग? बांधकामाचं सारं सामान तुझ्या भाऊजींनी केव्हाच आणून टाकलाय तिथे, पण आता मजूर मिळत नाहीत. 2 मजूर होते, एक सज्जावरून पडला आणि पाय मोडला म्हणून येत नाही, आणि दुसरा न सांगताच येईन असा झालाय बघ. असं का होतं वहिनी? देव जाणे ग. 5 वेगवेगळ्या ठिकाणी, 1-2 नाही, 5 वेगवेगळ्या ठिकाणी तुझ्या भाऊजींनी मंदिर बांधायचा प्रयत्न केला बघ. कुठे मंदिराचा पायच घडत नाही, तर कुठे बांधून पूर्ण झालेली भिंत कोसळते बघ. एरवी सरकार आहेच सांगायला, या भूखंडावर मंदिर बांधता येत नाही म्हणून. आता तर काय मजूरच मिळत नाही. तुला सांगते नंदा, आता ह्या मजूर न मिळण्यापाठी सुद्धा ना हेच कारण असेल असं वाटायला लागलंय बघ मला. अगरवाल शेठना परमेश्वराचा आशीर्वाद नाही म्हणून मंदिर पूर्ण होत नाही अशी कंडी पिकली आहे म्हणे गावात. मला एक कळत नाही हो वहिनी. काय ग? तुम्ही समजावत का नाही भाऊजींना? अहो, त्यांच्या या वेडापायी तुमच्या सगळ्यांचा किती पैसा वाया जातोय. काय समजावायचं आणि काय सांगायचं? काही सांगायला गेलं तर हे माझं म्हणणं खोडूनच काढतात. म्हणतात की कालिंदी, आपल्याला पैशाची काही कमी आहे का? जे काही आहे ते सारं त्याचं आहे. ईश्वराने दिलेलं त्याच्याच कामात खर्च केलं तर काही बिघडलं का? काय बोलायचं आणि काय सांगायचं? ज्याचे त्याचे विचार बाई. पण एक मात्र खरं, हा, भाऊजींच्या ईश्वर भक्तीचा आणि त्यांचं दानवीराचं एवढं सगळे कौतुक करतात ना. हो, पण त्या कौतुकाने देऊळ उभं राहतंय का? नंदा, आता तर बाई मला शंकाच यायला लागली आहे. कुणाची दृष्ट, कुणाचा शाप तर भोवत नाही ना ग आम्हाला. वहिनी, अहो काय बोलताय तुम्ही? हो बाई, येतात असे विचार हल्ली माझ्या मनात. ह्यांना सांगायला गेलं की खोडून काढतात. म्हणतात गजानन महाराजांच्या भक्ताला कुठलीही बाधा होत नाही. महाराजांच्या नुसत्या नेत्रकटाक्षानं भक्तांवरची सारी संकट दूर पळतात. म्हणतात कालिंदी, चिंता करू नकोस, मंदिर पूर्ण होणारच. भाऊजींच्या मनाप्रमाणे झालं ना तर बरंच होईल, पण तोवर तुमचं नुकसान होतंय ना याचंच वाईट वाटतंय. परवाचंच उदाहरण सांगते. अहो, नाम जोशी काकूंकडे त्यांच्या मुलीचं लग्न ठरलंय, तर ते येणार होते भाऊजींकडे दागिने घडवायला, पण एकाएकी त्यांनी विचारच बदलला. अगरवाल सेठने वेळेत दागिने घडवून नाही दिले तर पंचायत होईल या विचारांनी त्यांनी चंपकलाल सराफांकडून दागिने करून घेतले. 5 नाही, 10 नाही, चक्क 15 तोळ्यांचे दागिने घेतले त्यांनी. दैव आपलं म्हणायचं, नशिबात जे असेल तेच घडेल असं म्हणायचं आणि शांत राहायचं.
नंदा, गजानन महाराजांचे भक्त आम्ही, पण महाराजांनाही आमची दया येऊ नये का ग? प्रभु श्री रामचंद्र की जय। श्री राम, जय श्री राम। जय गजानन। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। तुमचा देव तरी कुठला म्हणायचा? म्हणजे ध्यास राम मंदिर बांधण्याचा घेतलाय, अहोरात्र मुखी रामाचं नाव आहे आणि आशीर्वाद गजानन महाराजांचा मागताय म्हणून विचारलं। हो, आपण सर्वसामान्य माणसं, थेट देवापर्यंत आपली पोहोच नाही। त्यांच्या दरबारात विनंती पत्र घेऊन जायचे असेल तर त्यांच्या सेवेकऱ्याची मदत घ्यावी लागते। जय गजानन। गजानन महाराज हे परमेश्वराचे सेवेकरी आहेत। पंढरपूरचा पांडुरंग असो वा जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी आई असो वा कोल्हापूरची अंबाबाई, सर्वच देवादिकांच्या दरबारात गजानन महाराजांना मानाचं स्थान आहे। प्रभू रामचंद्रही याला अपवाद नाहीत, म्हणून मी राम नाम जपताना गजानन महाराजांचा विसर पडू देत नाही। त्यांची कृपादृष्टी झाली तर स्वतः श्री राम त्यांचं मंदिर बांधण्यास माझं सहाय्य करतील। अहो, पण मी ही माझी श्रद्धा आहे आणि श्रद्धेला कसोटीचा कस लावू नका। तुमच्या मनात जे काही गणगणात भूते, गणगणगणात 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 महाराज, गजानन महाराज, गणगणगणात भूते, महाराज, महाराज, गणगणगणात, गणगणगणात, गणगणगणात। शालूबा, तू अशी दूर उभी का? आमच्याजवळ ये ना। बच्चूलाल, गोड आहे तुझी मुलगी, पण काय महाराज? बाहेरच्या राम मंदिराच्या भिंतीवर मंदिराचं अर्धवट रेखाटून चित्र हिने सोडून दिलं, हे काही ठीक नाही झालं। महाराज, कितींदा काढायचं मी राम मंदिराचं चित्र, कुणीतरी येतं पुसून टाकतं। असं होय? महाराज, यांनी श्रीराम मंदिर बांधायचा ध्यास घेतला, पण त्याची ही अवस्था हीच आहे। महाराज, आपण बाहेर का बसला आहात? घरात चला। साधू संती येती घरा, तोची दिवाळी दसरा। आपण आमच्या घरात आलात, आमचं घर पावन झालं महाराज। आता आपली सेवा करायची आम्हाला संधी द्या। घरात या महाराज। जशी तुझी इच्छा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। गण गण गणात, गण गण गणात। महाराज, बोल बच्चूलाल। आपण आमच्या घरी आलात, आम्ही धन्य झालो। आपली अनुमती असेल तर आमची अजून एक इच्छा पुरी करा महाराज। हा दिवस कधी उजाडतो ह्याची आम्ही फार आतुरतेने वाट पाहत होतो। आणखीन कोणती इच्छा अपुरी राहिली तुझी बच्चूलाल? द्या। हे आपल्यासाठी महाराज। बच्चूलाल, हे काय करू पाहतोयस? हे दागिने, हे सुवर्ण अलंकार, त्याचा आम्हाला काय उपयोग? महाराज, आम्हाला तू पोळ्याचा बैल किंवा दस्याच्या घोड्यासारखा सजवू तर पाहत नाहीस ना? नाही महाराज, हे आमच्यासाठी विष आहे, ह्याचा स्पर्श देखील आम्हाला नको। तुझं वैभव दाखवण्यासाठी तर तू हे करीत नाहीस ना? नाही महाराज, माझं जे काही आहे ते तुमचंच आहे महाराज। अरे मी हे कुठे घेऊन जाऊ?
मी सारखा गावभर हिंडत असतो, आज इथे तर उद्या तिथे. या सगळ्या द्रव्याची जरूर तुम्हा प्रापंचिकांना. मला याची गरज नाही. माझा यजमान भीमात्री विटेवर उभा आहे. तो जगजेठी आहे, जगन्नियते आहे. तो मला हवं ते देऊ शकतो. मला हवंय भक्तीचं खणखणीत नाणं. ठेव तुझं तुलाच ते. महाराज 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 थांबा महाराज. वहिनी, अशा का उदास बसलात? गजानन महाराज घरी यावेत हे तुमचं स्वप्नच होतं ना. मग ते स्वप्न खरं झालंय तरी सुद्धा तुम्ही आनंदी का नाही झालात? आनंद झाला ग. महाराजांना यांनी दिलेल्या भेटवस्तू महाराजांनी नाकारल्या. त्याचं वाईटही वाटलं आणि काळजीही वाटते. काय हो, महाराजांचा या वागण्याचा आपण काय अर्थ घ्यायचा? महाराज आपल्यावर रागावलेत? मीही त्याचाच विचार करतोय. नाही, महाराज आपल्यावर रागावून नाही गेलेत. त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय. आशीर्वाद? होय, महाराजांनी शालूने अर्धवट सोडलेलं राम मंदिराचं चित्र पूर्ण केलंय. याचाच अर्थ त्यांनी आपल्या मंदिराच्या बांधकामासाठी आशीर्वाद दिलाय. मी उद्याच राम मंदिराच्या बांधकामासाठी नव्याने सुरुवात करणार आहे. आता कोणताच अडथळा येणार नाही. राम मंदिर बांधून पूर्ण होणार. मंदिर बांधून पूर्ण होणार. महाराज, गणगण गणात बोते, गण गण गणात होते, गणगण गणात बोते, गण गण गणात होते.